नमस्कार. आता मी उभा आहे शिराळ्यामध्ये. हे शिराळे गाव आहे आणि तुम्हाला आता गावातलं ना, तिथे मी काल मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की 4 किलोमीटर लांबून मी हे करतो आहे, सह्याद्री दाखवतो आहे. आता तुम्हाला आता मी जवळून सह्याद्री दाखवतो. सह्याद्री कसा आहे तो बघायला. हा बघा सह्याद्री. सह्याद्रीचं टोक आहे. हा पूर्ण सह्याद्री दिसतो, तो सह्याद्री. सह्याद्रीच्या कुशीतलं गाव आहे, शिराळे गाव आहे. वैभववाडी तालुक्यामधलं शिराळे गाव. मी आता उभा आहे शिराळे गावात. या शिराळे गावाच्या माझ्या मागे मंदिर आहे. मंदिर आहे आणि त्याची नदी आहे. शिराळे गावचं गांगेश्वर मंदिर. ही एक नदी, आमची जी खाली नदी असते जाते ती खाली. मी मागच्या व्हिडिओ दाखवलेली नदी ना, तीच नदी आहे ही. त्या नदीचा उगम इथे झाला आहे शिराळे गावात. तुमच्याकडून 5 किलोमीटर गावावरती आहे. एकदम सह्याद्रीच्या खाली गाव आहे. असं गाव आहे सह्याद्रीच्या खाली. आणि असं तिथे मंदिर आहे. कसं माहीत आहे, एकदम आउटसाईड असल्यामुळे वैभववाडी तालुक्यातून 12 किलोमीटर रनिंग आहे टोटली. पूर्ण एकदम दुर्गम भाग असल्यामुळे इकडे कोण येत नाही. या साईडला असं कोण येत नाही. तर इकडे दुर्गम भागामुळे इकडे जास्त कोण सहसा फिरत नाही. त्यामुळे हा इकडच्या लोकांनाच माहीत असतं की इकडच्या बऱ्याच लोकांना माहीत नाही की इकडे काय आहे ते. मग समोर एक धबधबा दिसतो, म्हणजे छोटा आहे. म्हणजे आता ते पाऊस नाही सध्या. पाऊस आला की एकदम प्रेशर धबधबा होतो तो. इकडे धबधबे पण ना जसे आंबोलीमध्ये आहेत तसे धबधबे इकडे पण आहेत. पण तुम्हाला ह्या जंगलातून कुठे धबधबे दिसणार नाही. तर सह्याद्री पर्वतात मोठे मोठे धबधबे आहेत. असं गाव आहे, छोटंसं गाव आहे. एकदम सह्याद्रीच्या खालीच गाव आहे. अगदी सह्याद्रीच्या जवळ. मला वाटतं जवळजवळ इकडे ते 2-3 गावंही तशीच आहेत. इथे नावळे म्हणून गाव आहे आणि हे एक गाव आहे आमचं शिराळे गाव, सह्याद्रीच्या एकदम खाली. थोडा ना, आता तुम्हाला मी थोडा ना लांबून दाखवतो सह्याद्री. सह्याद्रीचं स्ट्रक्चर कसं आहे बघा लांबून. जो आपल्या महाराष्ट्रातला जो पर्वत आहे, एक लांब रांग आहे सह्याद्रीची. ती कशी असते बघा इथून लांबून. हे बघा, मी थोडा जरा लांब आलो आहे, 1 किलोमीटर. मग अशी एकदम जवळ होतो. छोटी छोटी घरं दिसतात बघा, छोटी छोटी घरं दिसतात तिथे. हे बघा छोटी छोटी घरं दिसत आहेत. एकदम सह्याद्रीच्या खाली आहेत एकदम ती. हा सह्याद्री असा आहे. तो सह्याद्रीच्या वरती पट्टा दिसतो ना, एकदम वरचा एकदम टोक ते सगळं असं लांब. त्याच्या तिकडे कोल्हापूर जिल्हा, जे गगनबावड्याचा सगळा पट्टा लागला तो गगनबावडा तालुका. इकडे धरण आहे, या साईडला इथे धरण आहे ताळिया म्हणून. असा तो आहे. आणि एकदम हा दुर्गम भाग आहे. इकडे जे इकडचे जे हे आहेत ना, ते धबधबे आहेत ना, खूप मोठे आहे धबधबे. ते कोणाला असे सहज दिसणार नाही. ते इतके ते झाडांमध्ये, गर्द झाडींमध्ये ते आतमध्ये वाहतात. जवळ गेल्याशिवाय कोणाला दिसणार नाही.
आता माझ्या मागे ना तुम्हाला एक दाखवतो, दरी दाखवतो. एकदम खोल दरी आहे. अशी अशी दरी असते खोल असते, अशी खोल दरी आहे. इतकी खोल आहे नाही, खाली नदी आहे. असं डोंगर दऱ्या असल्यामुळे इकडे एकदम दुर्गम भाग पडतो. इकडे म्हणजे कसं सेम जे उत्तराखंड भाग आहे तसंच भाग आहे इकडे. पण तिकडचे झाडं वेगळे आहेत थोडी, इकडे झाडं वेगळे आहेत. इकडची कटिबंधीय सदाहरित वने बोलतात, ती झाडं आहेत इकडची. उष्णकटिबंधीय सदाहरित वने. इकडे ऐन जास्त करून तुम्हाला दिसेल किंजळ दिसेल. दी म्हणजे जंगली झाडं म्हणजे की ऐन आणि किंजळ आहेत. असं तो भाग आहे इकडचा. हा आता सह्याद्रीच्या खालचा भाग आहे, हा वरचा नाही भाग. पावसाळ्यात ना इकडे धबधबे चांगले प्रवाहित होतात. म्हणजे आता 4 दिवसा म्हणजे 5 दिवसापूर्वी पाऊस 4 दिवस खूप पडलेला. मी तुम्हाला परत हाणून एकदा दाखवेन. ज्यावेळी पाऊस मोठा येईल त्यावेळी धबधबे कसे प्रवाहित होतात ते इकडचे. इकडचा जंगल भाग इकडे जास्त करून बिबट्या जास्त असतो. वाघ आहेत, आम्हाला जास्त करून मोस्टली जास्त करून बिबट्या दिसतात. गवरेडे येतात, गवरेडे कमी येतात. काय खाली कमी येतात. इकडे एकदम अशी एकदम तीव्र उतारची जागा असल्यामुळे गवरेडे येतात, पण कमी गवरेडे येतात खाली. पण ते आल्यानंतर कुठे पडतात, मरतात जखम होऊन. त्यामुळे इकडे सहसा कमी येतात गवरेडे. ह्या पट्ट्यात येतात पण कमी. गवरेडे असतं कुठे येतात, त्या ठिकाणी सपाट माळा तिकडे जास्त येतात. जो आमच्या मोस्टली करून सिंधुदुर्गात दोडामार्ग एक गाव आहे, दोडामार्ग एक जिल्हा आहे, तालुका आहे, तिथे ते येतात. आम्हाला आता आम्ही संध्याकाळी ह्या भागातून प्रवास करतो, संध्याकाळचा बाईकवरून. मला इथे 2 वेळा एक वेळा बिबट्या दिसलेला. हाच भाग आहे तो बिबट्या दिसलेला. हाच तो भाग जिथे मला बिबट्या दिसलेला. त्याच ठिकाणी फॉरेस्ट लोकांनी हे लावून ठेवलं आहे, ते बॅनर लावून ठेवलं आहे फॉरेस्ट लोकांनी. असं बॅनर लावून ठेवलं आहे त्यांनी. वन परिक्षेत्र कणकवली, वनविभाग सावंतवाडी. बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनी घ्यावयाची दक्षता. इथेच होता तो बिबट्या, ह्याच भागात होता. आम्हाला जेव्हा गाडीवरून बघितलं त्यावेळी त्यांनी इकडून खाली येऊन मारली. पूर्ण खाली दरी आहे. असा तो परिसर आहे. हा आता इकडे सडवर राहिला, या साईडला सडुरे गाव एक 2-3 किलोमीटरवरती आहे. इकडे शिराळे गाव. मी कोणाला यायचं असेल पावसाळ्यात फक्त जुलै महिन्यातच यायचं, बाकी नंतर पाऊस असतो तो खूप कमी असतो. जून जुलैमध्येच पाऊस खूप असतो. मला इकडे चांगलं वातावरण बघायला मिळेल, हिरवगार. इकडं असं त्याने एक रस्ता काढला इकडून, अशी ना दरडी पण कोसळतात कधी कधी. गेल्या वर्षी ह्यावर्षी दरड नाही कोसळली, गेल्या वर्षी दरड कोसळलेली. असं आहे. इकडे पण डोंगर आहे, तिथे जरासं म्हणजे रस्ता काढण्यासाठी खोदलेला आहे, खाली अशी दरी आहे. पहिली खूप मोठी झाडं होती, आता ती झाडं नाही आहेत. झाडं त्याचं संपली. इकडे जास्त करून रानटी भाज्या आहेत, पावसाळ्यात उगवतात, पावसाळ्यात येतात. कणकीचे कोंब म्हणून ते जास्त मिळतात इकडे. आता सहसा कोण जात नाही, तर तिकडे हे आहे, खूप झाडे असल्यामुळे जात नाही सध्या कोण. अशा दरडे असतात खाली, अशी सरळ दरड खाली येणारी. किती एकदम तीव्र दरड आहे, एकदम डोक्यावरती आहे.
आता तुम्हाला सांगतो मी इथे जो दाखवतो लोकेशन ना, माझी दरीच दाखवलं इथे नाही पण एक पाडा आहे धनगरपाडा. ते ज्या 2-3 घरं आहेत किती लांब लोक राहतात बघा जाऊन. इथे रस्ता गेला नॉर्मली असं एक कच्चा रस्ता केला तिकडून वरून केला आहे. ते ह्या भागात राहतात. ती लोक ती गाडी पार्क करतात दोघं बाईक असं बाईक पार्क करतात आणि नंतर वर जातात चालत. पावसाळ्यात तिकडून जातात, उन्हाळ्यात तिकडून येतात नदीतून. उन्हाळ्यात पाणी नसतं नदीला. असं हा एक ना असं इकडे ना इकडे एक अशी दुर्गमवरती ना एक वाडी आहे धनगरवाडी आणि इकडे एक वाडी आहे धनगरवाडी. 2 वाडी आहेत. पहिल्या इथे रस्ता नव्हता, काहीच नव्हतं. ही पूर्ण नदी होती. बाकी नदी होती पूर्ण. ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 2017 जी स्कीम आहे का ते 16ची, त्या स्कीममधून ह्याने हे म्हणजे जिथे वाडी तिथे गाव, वाडी तिथे रस्ता, ही एक मोहीम काढलेली त्याने. त्यानंतर त्या मोहीममध्ये हा रस्ता त्याने बांधून दिला. हा 17 जवळजवळ 20 नंतरचा रस्ता त्याने बांधलेला आहे. 20 नंतर काम सुरू केलं काहीतरी 2020 नंतर. हा इकडे गेला आणि हा इकडे गेला. जंगलवाड आहे इकडे. पहिलं काहीच नव्हतं, सगळं जंगल होतं पूर्ण 2020च्या आधी. ही सगळी अशी नदी होती. असं काही स्कूल नव्हतं इथं, काहीच नव्हतं. ते काय काय लोक येतात बघायला, ज्यांना माहीत आहे त्यांना ती लोक येतात, बाकी कोण येत नाही. आता मी एका पाड्यावरती आलो आहे. वरती आलो आहे वरती. मला वारंवार पाडा बोलतो ते वरती आलो आहे. मला पाडा दाखवतो कसा असतो तो. ही घर आहेत ती अशी घर आहेत. किती उंचावर घर आहेत बघा. मग हा सह्याद्री समोरचा. आता मी वरून दाखवतो तुम्हाला सह्याद्री उंचावरून. हे आमचं खाली गाव, झडोरा गाव. इकडे हे झडोरा गाव खाली एकदम खोरीमध्ये गाव आहे. इथे मग आमची बाग आहे काजूची. ही बघा साईडला ते काजूची बाग आहे, मोठी बाग आहे, 4 एकरात बाग आहे. म्हणजे मला दिसणार नाही आता. हे बघा इथे आहे. थोडे काजू छोटे आहेत, थोडे काजू मोठे आहेत. किती उंच लोक राहतात बघा. ही लोक उंच राहतात खूप. खाली सगळे डोंगर रांगा दिसतात खाली. हे बघा इकडे इकडे कुर्ली धरण आहे त्या साईडला 2 TMCचं. हा असं सह्याद्रीमध्ये लागले बघा धुकं. अशी घर आहे त्यांची वरती उंचावर. पहिले इकडे रस्ता काहीच नव्हता 2020च्या आधी. आजचा ब्लॉग मी संपवतो इथे. माझ्या सडोरा गावची ओळख एवढीच आहे. मला जे काय आहे सिंधुदुर्गात ते आपल्या सह्याद्रीमध्ये ते तुम्हाला दाखवलं मी. आणि असं काय काय भरपूर आहे जे आपण नॉर्मली आपण जीवन जगतो त्यावेळी पण व्हिडिओ बनवू शकतो, असं काही नाही.
जे आहे ते मी दाखवलं सध्या तरी. अजून तर पाऊस नाही आहे, 4 दिवस झाले पावसाचा एक थेंब पडलेला नाही आहे. ह्या पट्ट्यात आमच्या पट्ट्यात जास्त पाऊस हा पडतो. म्हणजे सध्या तरी काही नाही अजून इथे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील माझे, पहिलं सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब करा. सध्या माझे म्हणजे पहिलं माझं व्हिडिओमध्ये हे आहेत बनवायचे, सध्या चालू आहेत. समजून घ्या. चांगले चांगले व्हिडिओज मी देऊ शकतो, चांगली माहिती देऊ शकतो प्रॉपर. अशी तुम्हाला माहिती कोण देणार नाही.